मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक नट रामदास कामत यांनी नुकतीच वयाची 90 पार केली आहे. गेली 6 दशकं त्यांनी श्रोत्यांना आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं आहे. नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत या तिन्ही प्रांतात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. आक्रमक आणि नेमकी गायकी हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच मराठी रंगभूमीच्या इतिहासाशी नाळ जुळलेल्या रसिकांच्या नजरेसमोर मराठी रंगभूमीवरचा एक कुशल कलाकार उभा राहतो, जो महाराष्ट्राच्या तसंच गोव्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. रामदास कामत यांचा जन्म गोव्यातल्या साखळी या गावातल्या कामत कुटुंबात झाला. साखळी हे गाव तिथल्या जागृत श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, साखळीत प्रत्यक्ष बसे, साखळीत प्रत्यक्ष बसे. त्यांच्या वडिलांचं नाव शांताराम आणि आईचं नाव मथुराबाई. त्यांचे वडील ग्रामदेवता श्री दत्तात्रेयाच्या पालखी प्रदक्षिणेत पेणी गात असत. देवळाच्या प्राकारात मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना पालखी काही ठिकाणी थांबते. तिथं देवाची पूजा केली जाते. त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या भजनाला पेणे म्हणतात. पंचतुंड नररुंड माल. आमच्या गावात दत्ताचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये भजनं म्हणायची. माझे वडील जायचे, पालखीची पेणी म्हणायचो आम्ही. त्यामुळे एक प्रकारचे लहानपणापासून संस्कार, गाण्याचे संस्कार. ह्या पेणी जी होती ती नाट्यसंगीताच्या आधारावरच होती. आता त्यांच्यामुळं नाट्यसंगीत घेतलं की नाट्यसंगीतामुळे ते झालंय मला माहिती नाही, पण मी सांगतो. आता बघा, त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, त्रैलोक्याचा नाथ दत्त गुरु, साखळीत प्रत्यक्ष बसे, साखळीत प्रत्यक्ष बसे. निज भक्तांची कळकळ धरण्या, निज भक्तांची कळकळ धरण्या, मातेहुनी जागृत विलसे. कशावरून आलं? पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड माल, याच्यावरून आलं. आपल्या वडिलांबरोबर गातानाच रामदास कामतांना हा सांगीतिक वारसा मिळाला. स्वर आणि ताल त्यांच्या नकळत पक्के होऊ लागले. जात्यावर दळण दळताना त्यांची आई पारंपरिक ओव्या गात असे. सौभद्र सारख्या नाटकातली गाणीही त्या म्हणत. काही वाटण करताना किंवा स्वयंपाक करताना ती गाणं म्हणायची, पण अतिशय सुरेल ती. ही सुद्धा शनी महात्म्याचा 11वा स्तोत्र हे अध्याय म्हणायची. ती सुरेल आवाजात, अतिशय सुरेल, तालाचं ज्ञान होतं, पण जे काय म्हणायचं सुरेल. तुम्हाला एक मी गाणं म्हणून दाखवतो. ती नेहमी गाणं म्हणायचे. मम जीवाची प्रियकरणी, मम जीवाची प्रियकरणी, वास करीत हृदयी होती, दृष्टी पुढे भासत ती तरुणी, दृष्टी पुढे भासत ती तरुणी. मम जीवाची, मम जीवाची, मम जीवाची प्रियकरणी.
बालपणी त्यांच्या गावात बेबंदशाही हे ऐतिहासिक नाटक करण्याचं ठरवलं. विनोदाचा भाग म्हणजे या नाटकात काही गाण्यांचा समावेश केला गेला. या नाटकात कामतांना एक छोटीशी भूमिका दिली होती. त्यानं संवाद फक्त 4-5 ओळींचेच होते, पण गाणी मात्र 2 होती. त्यांनी म्हटलेल्या गाण्यांचं त्याही वेळी खूप कौतुक झालं होतं. माझ्याकडची संगीत कला म्हणजे ही खरं म्हणजे नैसर्गिक इनबॉर्न, म्हणजे कुणी शिकवलेलं नाही. लहानपणापासून मी गातच आहे. त्या काळात गोव्यात गावात फक्त प्राथमिक शिक्षणाचीच सोय होती. माध्यमिक शिक्षणासाठी शहरात जावं लागेल. राजधानी पणजीतील नामवंत अशा इंग्रजी माध्यमातील पीपल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांना आपल्या मामांकडे राहावं लागलं. त्यांचे मामा म्हणजे बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळालेले पहाडी आवाजाचे गायक नट श्री श्रीपादराव नेवरेकर. हायस्कूलची महिना 5 रुपये फी भरण्याची सुद्धा त्यांच्या वडिलांची परिस्थिती नव्हती. म्हणून प्रिन्सिपल सुर्लकर यांनी त्यांना अर्धी फी माफ केली होती. पहिली म्हणजे मला सुर्लकरने म्हणजे प्रिन्सिपल सुर्लकरने मला फी माझी अर्धी केली आणि ती भरण्याकरता मी काही ट्युशन्स केल्या. मला कोणी 5 रुपये वगैरे द्यायचे. ते तांबा म्हणून होते, त्यांनी मला घरी बोलवलं मुद्दाम म्हणजे मदत करण्याकरता. मी त्यांना त्यांच्या मुलाला शिकवायचं आणि ते 5 रुपये देत होते. त्याच्यात मी माझी फी किती होती, माझी अर्धी फी म्हणजे 6वीला 3 रुपये, मॅट्रिकला 3.5 रुपये म्हणजे अर्धी फी. 7 रुपये म्हणजे 3.5. 6वीला 6 रुपयाच्या 3 रुपये ते सुद्धा आम्ही भरू शकत नव्हतो. ठीक आहे, काय आर्थिक परिस्थिती माझीच अशी नाही, आर्थिक परिस्थिती पुष्कळांची अशी असते. ठीक आहे, तसं काय वाईट वाटण्याचं कारण नाही. पण मला त्यांनी सुर्लकर साहेबांनी मला मदत केली प्रिन्सिपॉलनी, म्हणून हे शिक्षण होऊ शकलं. मॅट्रिकपर्यंत ते पणजीत मामांच्याकडे राहून शिकले. पणजीत असलेल्या श्री महालक्ष्मीची मंदिरात उत्सवासाठी संगीत नाटकांचे प्रयोग व्हायचे. त्यात श्रीपादराव भूमिका करायचे. ही नाटकं पाहण्याची संधी रामदास कामतांना मिळाली. याच कालावधीत त्यांना गाण्याची आणि गायनाची ओढ लागली. त्यांचे वडील बंधू उपेंद्र कामत यांच्याकडे त्यांना बालपणी हिंदुस्थानी अभिजात संगीताचे धडे गिरवले. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला जाणं क्रमप्राप्त होतं. त्यांचे मामा वैकुंठ नेवरेकर यांच्याकडे राहून त्यांनी विल्सन कॉलेजमधून इकॉनॉमिक्समधली पदवी प्राप्त केली. 1953 ते 1960 या काळात त्यांनी केंद्र सरकारच्या अकाउंटंट जनरल कार्यालयात काम केलं. 1960 मध्ये त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि शेवटी तिथूनच ते निवृत्त झाले. ग्रॅज्युएटपर्यंत शिकायचंच होतं, BA पर्यंत. कारण ते शिकल्यानंतर मग नोकरी करायला पाहिजे होती, कारण घरची परिस्थिती वाईट होती म्हटल्यानंतर नोकरी करायलाच पाहिजे होती. म्हणजे त्यावेळी थोडंसं गाण्याकडे दुर्लक्ष झालं. पण दुर्लक्ष झालं म्हणजे मी गात होतो, पण शास्त्रीय संगीताची जी संथा घ्यायला पाहिजे ती मला मिळत नव्हती. मी ग्रॅज्युएट झालो, नोकरी करायला सुरुवात केली आणि मग भावाकडे रितसर गाणं शिकायला सुरुवात केली. भाऊ नवरंग मास्तरांचा अगदी शिष्य होता, त्यांच्याकडे गायला सुरुवात केली. 1950च्या दशकात HMV कंपनीत कामाला असलेले गोमंतकीय बासरीवादक श्रीधर केंकरे यांनी श्री उदय भेमरे यांच्या चांदण्याच्या राती या उल्हास बुयाव यांनी गायलेल्या कोकणी गीताची ध्वनिमुद्रिका काढली होती. ती बरीच लोकप्रिय झाली होती. त्यामुळं 8 कोकणी गाणी असलेली ध्वनिमुद्रिका काढण्याचा प्रस्ताव केकरेंनी कंपनीला दिला. यात रामदास कामत यांनी गायलेली उदय भेमरे यांची 2 गाणी होती. मंद वाऱ्यार दर्या लारार हे त्यांचं गाणं फार गाजलं होतं. यामधूनच कामत आणि भेमरे यांच्या मातृभूमीबद्दलच्या उत्कट प्रेमाचा प्रत्यय श्रोत्यांना आला. सुखान भरून बता मंद वाऱ्यार दर्याला मंद वाऱ्यार. दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेत येऊन कामतांचा खऱ्या अर्थानं भाग्योदय झाला.
गातागळा असेपर्यंत ते या संस्थेशी अत्यंत प्रामाणिक आणि ऋणी राहिले. संस्थेला महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत संशय कल्लोळ हे नाटक सादर करायचं होतं. ज्येष्ठ दिग्दर्शक गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शन करणार होते. गोमंतकीय कलाकारांचा शोध सुरू होता. संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद श्री जगन्नाथ सुखठणकर यांनी मंद वाऱ्यार हे कामतानी गायलेलं कोकणी गाणं आकाशवाणीवरून ऐकलं होतं. त्यांच्या शिफारशीवरून कामतांना नाटकात नगण्य आणि एकच गाणं असलेली साधूची भूमिका देण्यात आली. कामतांनी अर्थातच ती भूमिका नाकारण्याचं ठरवलं, पण वडील भाऊ उपेंद्र यांनी त्यांचं मन वळवलं आणि कामतांनी ती भूमिका स्वीकारली. या त्यांच्या गाण्याला वन्स मोर मिळाला. त्यांचं खूप कौतुक झालं आणि मराठी संगीत रंगभूमीला एक तरुण गायक नट मिळाला. मला सावकारानं सांगितलं, हे बघ म्हणाले, हे गाणं फक्त 3 मिनटं गायचं, त्याच्या पुढे गायचं नाही. म्हटलं का? तर म्हणजे नाटक सगळं 4 तासामध्ये आटपायला पाहिजे, कारण त्या कालावधीमध्ये झालं नाही तर आमचे मार्क कमी होतात. ते 4 तासामध्ये गायचं. बरं म्हटलं, मी अगदी चांगलं गाणं बसवून घेतलं आणि मग गायलं. लोकांना आवडलं. आणि थोडीशी याच्यामध्ये छोटा गंधर्वाच्या गायनाची थोडीशी छाप आहे बघा. मग अशी मी निषाद लावला ना, पडती वगैरे केला तो. तर नंतर ज्यावेळी ते प्रिलिमिनरी टेस्टला जेव्हा ते नाटक आमचं पास झालं, ते लोकांना आवडलं. मग सावकारने मला बोलवलं परीक्षेत, आपल्या तालमीच्या वेळी. सांगा रे, मी गेलो त्यांच्याकडे. हे बघा, तू हे पद म्हणता की ना 3 मिनटा, हे आता तू 5 मिनटा म्हणून म्हणाला. हृदयी धरा बोध करा, हृदयी धरा बोध, संसारी शांतीचा धरा, संसारी शांतीचा धरा बोध करा, हृदयी धरा बोध करा, हृदयी धरा बोध करा. त्यानंतर संस्थेनं स्पर्धेत सादर केलेल्या शारदा आणि मृच्छकटिक या नाटकात कामतांना उत्कृष्ट गायक नटाची पारितोषिकं मिळाली. या सर्व नाटकांसाठी त्यांचं संगीत दिग्दर्शक गोमंतकीय ज्येष्ठ गायक पंडित गोविंदराव अग्नी हे होते. कामतांच्या गळ्यावर त्यांनी योग्य पैलू तर पाडलेच, पण नाट्यसंगीत गायनाचे बारकावेही त्यानं समजून सांगितले. या स्पर्धेतील यशामुळं कामतांचं आणि गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेचे संबंध दृढ झाले. संगीत रंगभूमीवरचं एक लखलखीत नाव म्हणजे रामदास कामत. कामत साहेबांबरोबर पहिल्यांदा मी जे काम केलं असेल तर ते सौभद्र नाटकात नारदाचं आहे. त्यावेळेला वय माझं साधारण 11-12 वर्षाचं असेल, पण मी त्यांच्याबरोबर काम करू शकले आणि माझे अत्यंत आवडते गायक होते. कारण त्यांचं मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, शारदा ही सगळी नाटकं मी पाहिलेली होती आणि त्यामुळे त्यांचा लखलखीत स्वर जो आहे संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये, तो स्वर असा निनादायचा. विशेषतः त्यांचा षड्ज इतका सुंदर लागायचा की पूर्ण नाट्यगृह त्या स्वराने दुमदुमून जायचं. आणि त्यामुळे संगीत नाटकाचा जो खरा स्वर म्हणतात ना, तो कामतसाहेबांकडे होता. वसंतराव कानेटकरांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाच्या यशानंतर त्यांनीच लिहिलेलं संगीत मत्स्यगंधा हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं संस्थेनं ठरवलं. यातील प्रमुख संगीत भूमिकांसाठी स्पर्धेतील यशस्वी कलाकार म्हणून रामदास कामत आणि आशालता, त्यावेळची आशालता नाईक यांची निवड होणं स्वाभाविकच होतं. या नाटकाचं दिग्दर्शन नाट्यतपस्वी गोमंतकीय मास्टर दत्ताराम यांनी केलं, तर संगीत दिग्दर्शन जितेंद्र अभिषेकी या तरुण गायकानं केलं होतं. 1 मे 1964 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. पहिले 39 प्रयोग नुकसानीत चालल्यामुळं बंद करावं लागणारं हे नाटक गोव्यातल्या दौऱ्याच्या साखळीच्या प्रयोगापासून हाऊसफुल झालं. ते पुढील सर्व प्रयोग हाऊसफुल्लच होत राहिलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मधल्या काळात HMV कंपनीनं काढलेल्या यातल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकातील गाणी घरोघर पोचून लोकप्रिय झाली होती.
देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता हृदय हे सारख्या गाण्यांनी रामदास कामत हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या मराठी मुलखात पोचलं होतं. एक उत्तम गायक नट व्हायचं रामदास कामतांचं स्वप्न आणि ध्येय प्रत्यक्षात उतरलं होतं. हिमालयात मी तो यात्रिक मनात माझ्या का उपदावे मनात माझ्या मनात माझ्या का उपदावे संसाराते प्रेम संसाराते जात कुणाला विचित्र मागरते 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 साध देती शिखरे साध देती शिखरे शुभ्र पर्वतानी साध देती शिखरे शुभ्र पर्वतानी साध देती शिखरे साध देती शिखरे शुभ्र पर्वतानी ग्रामीण वाट एकाकी ग्रामीण वाट एकाकी ग्रामीण वाट एकाकी ब्रह्म साधने साध देती शिखरे शुभ्र पर्वतानी साध देती शिखरे. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि रामदास कामत यांचं नातं हे गुरु शिष्याचं तर होतंच, पण रामदास कामतांनी त्यांना अजून एक गुरुच्या पायरीपेक्षा थोडंसं वरती चढवलं होतं. देवापर्यंत नेलं नाही, पण देव आणि गुरु याच्यामधली ती एक पायरी त्यांनी ठेवली होती. खरं म्हणजे मत्स्यगंधाचं संगीत ज्या वेळेला जितेंद्र अभिषेकी या तरुण गायकांना करायचं असं गोवा हिंदू असोसिएशननं ठरवलं, त्यावेळेला रामदास कामतांची गाणी मुंबई आकाशवाणीवर चालू होती. किंबहुना ती कोकणी गाणी ऐकूनच रामदास कामतांची शिफारस स्पर्धेच्या नाटकांसाठी केली होती जसं सुठणकरांनी. तर त्यामुळे तसं बघितलं तर गाण्यामध्ये किंवा नाट्यसंगीत गाण्यामध्ये रामदास कामत हे अभिषेकी बुवांना थोडे सिनियर. पंडित गोविंदराव अग्नींनी रामदास कामतांच्या गळ्याला नाट्यसंगीताच्या कोंदणात बांधलेलं होतं. पण मत्स्यगंधामध्ये त्यावेळेला जितेंद्र अभिषेकी आले, त्यावेळेला आणि त्यांच्यासमोर रामदास कामत आले, त्यावेळेला रामदास कामतांची आक्रमक गायकी ही अभिषेकींच्या बहुतेक नजरेत भरली असावी. आणि त्या आक्रमक गायकीला शोभेल साजेल अशा चाली अभिषेकी बुवांनी रामदास कामतांना मत्स्यगंधामध्ये बांधल्या. किंबहुना त्याच्यानंतरच्या सगळ्या नाटकामध्ये त्यांनी ही रामदास कामतांच्या गाण्याची आक्रमकता ही लक्षात ठेवूनच त्यांच्या सगळ्या चाली बांधल्या. आणि हे रामदास कामतांना माहिती होतं आणि अनेक प्रसंगामधून ते हे सांगत होते. एकदा त्यांचा साखळीला कार्यक्रम होता एका देवस्थानामध्ये, आणि त्यावेळेला तिथे बाहेर जे बोर्ड लावतात कार्यक्रमाचा त्याच्यावरती पंडित रामदास कामत असं लिहिलं होतं. तर आयोजकाने लिहिल्यामुळं मला ते निवेदनामध्ये म्हणणं भाग पडलं. खरं म्हणजे त्यांना आवडत नाही हे मला माहिती होतं, पण मी पंडित रामदास कामत म्हटल्याबरोबर कामतांनी माझ्या हातून माईक घेतला आणि ते म्हणाले की डॉक्टर मला तुम्ही पंडित म्हणू नका, कारण मी पंडित नाही. माझ्या गळ्याची जात ओळखून अभिषेकी बुवांनी माझ्या गळ्यामध्ये ज्या चाली बांधल्या आणि माझी मेहनत करून घेतली माझ्याकडून त्या गाण्यांची, त्याच्यावरती माझा सगळा प्रवास आणि माझं हे आयुष्य चालू आहे. आज मी जो काही आहे हा अभिषेकी बुवांच्या करता आहे हे मी नम्रपणे सांगतो. त्याच्यामुळे मला पंडित म्हणू नका. त्यांनी जे दिलं ते मी प्रामाणिकपणे घेतलं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतो. इतका नम्रपणा अभिषेकी बुवांच्या साठी कामतांच्याकडे होता. त्यांचा सत्कार हा अभिषेकी बुवांच्याकडून झाला. किंबहुना असे अनेक किस्से रामदास कामत सांगायचे. HMV कंपनीनं त्यांच्या 65हून अधिक गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका काढलेल्या आहेत.
मत्स्यगंधा नाटकातली देवाघरचे ज्ञात कुणाला हे त्यांचं ध्वनिमुद्रित झालेलं पहिलं गाणं. या गाण्याबरोबरच गुंतता हृदय हे, साद देती हिमशिखरे, नको विसरू संकेत मिलनाचा, प्रेम वरदान स्मर सदा, तमनिशेचा सरला, सर्वात्मका सर्वेश्वरा या त्यांच्या नाट्यगीताबरोबरच त्यांनी गायलेली आकाशी फुलला चांदण्यांचा मळा, देवा तुझा मी सोनार, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, वाटे भल्या पहाटे यावे, हे आदिमा हे अंतिमा, विनायका हो सिद्ध गणेशा, हे शिवशंकर गिरिजा तनय अशी भावगीतं, भक्तिगीतं आणि चित्रपट गीतंही लोकप्रिय आहेत. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. जनवी जन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, जनवी जन झाले आम्हा, जनवी जन झाले आम्हा. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. रामदास कामतांनी स्वतः काही गाणी आणि बरीचसे अभंग भक्तिगीतं याला स्वतः संगीत दिलेलं आहे आणि त्याच्या ध्वनिमुद्रिका पण निघालेल्या आहेत, संगीतबद्ध केले, त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर मी त्यांना म्हटलं, तुमच्यातला संगीतकार कसा जागा झाला, का तुम्हाला असं वाटलं की याचं संगीत मी द्यावं? तर ते म्हणाले, डॉक्टर प्रामाणिकपणे सांगू का, मी संगीत दिलंय ते अभिषेकी बुवांनी नवीन राग रंगमंचावरती संगीत रंगभूमीवरती आणले. अनवट राग ची माहिती नाट्यसंगीतामधून संगीत रंगभूमीला आणि प्रेक्षकांना करून दिली. तसं मी काही केलेलं नाही, कारण तेवढे माझी झेप नाही. पण अभिषेकी बुवांबरोबर इतकी वर्ष एक काम करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रागदारी गाणी ते कसा त्याचा उपयोग करतात हे ऐकून माझ्या मनावरती जो काही परिणाम झालेला आहे तो मी व्यक्त करण्यासाठी म्हणून याला संगीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तसं बघितलं तर ते अभिषेकी बुवांच्या संगीताला फार जवळचं वाटणारं असं संगीत आहे. थोडासा कामतांनी केलेला बदल आपल्याला बारकाईनं ते ऐकलं तर लक्षात येतो, पण अभिषेकी बुवांच्या संगीताच्या परिघाभोवती फिरणारं असंच ते रामदास कामतांनी दिलेलं संगीत आहे. पंडित रामदास कामत आम्हाला दरवेळी सांगायचे की अभिषेकी बुवा त्यांचे गुरु, त्यांनी त्यांच्याकडे संगीताचे शिक्षणाचे धडे घेतले. एवढंच नव्हे, त्यांनी कसं गायचं, कशा पद्धतीत त्यांनी गायनाची सुरुवात कशी करायची आणि पर्टिक्युलरली जेव्हा ते नाटकात रंगभूमीवरती जेव्हा रंगमंचावर उभे राहतात, त्यांनी कशा त्या थाटाने गायचं हे ते चांगल्या पद्धतीने शिकवायचे. असं ते नेहमी त्यांचे कौतुक करायचे आमच्याकडे. मानिनी सोड तुझा अभिमान, मानिनी सोड तुझा अभिमान, मानिनी सोड तुझा अभिमान. रूप संपदा दो दिवसांचे, रूप संपदा दो दिवसांचे, यौवना
धरावयाची तिने होऊनी तुंद करीसी का तिने होऊनी तुंद करीसी का प्रणयाचा अपमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान तुझा अभिमान तुझा अभिमान. तर शारदा नाटकामध्ये मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा भूमिका केली नायिकेची आणि नंतर मग मान अपमान, वृच्छकटी, संशयकल्लोळ, कान्होपात्रा अशा पण नाटकांमध्ये कामत साहेबांबरोबर काम करण्याचा मला अनुभव मिळाला. तर मला असं वाटतं की ते गाणं उत्तम गात, उत्तम स्वर त्यांचा आणि सावकार मामांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक भूमिका या शिकून घेतल्या आणि त्यामुळे त्यांची संवाद फेक उत्तम असायची. गाणं तर उत्तम होतंच, प्रश्नच नाही. आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते आपल्या भूमिकेचा विचार करायचे. ही त्यांची पद्धत खूप चांगली होती. संवाद कसे उत्तम उच्चारावेत ह्याचा आदर्श कामत साहेबांनी आजच्या नव्या पिढीपुढे ठेवलं आहे असं मला वाटतं. मला त्यांच्याबरोबर मानापमान करताना खूपच मजा आली आणि ते आम्हाला प्रोत्साहन पण खूप छान द्यायचे. कीर्ती छान झालं हं? असा पाठीवर शाबासकीचे एक धक्का मारून ते निघून जायचे. रामदास कामतांनी दि गोवा हिंदू असोसिएशनच्या शारदा, संशय कल्लोळ आणि वृच्छकटिक या स्पर्धेतल्या नाटकात, तर मत्स्यगंधा, धन्य ते गायनी कळा, मीरा मधुरा या व्यावसायिक नाटकातून भूमिका केल्या. त्याचबरोबर त्यांनी कलामंदिर, मुंबई मराठी साहित्य संघ, ललित कलादर्श, मराठी रंगभूमी पुणे या नावाजलेल्या संस्थातूनही ययाती आणि देवयानी, मानापमान, होनाजी बाळा, स्वरसम्राज्ञी, सौभद्र, शारदा, एकच प्याला, मदनाची मंजिरी, कान्होपात्रा, संन्याशाचा संसार अशा अभिजात आणि नवीन संगीत नाटकातूनही भूमिका वठवल्या. आशी सखी सहचरे आशी सखी सहचरे आशी सखी सहचरे प्रणये शिवसुंदर मोहिनी वरिणनी तीच जनयोगिनी आशी सखी सहचरे प्रणये. स्वरराज छोटा गंधर्वांची छाप असलेलं संगीत सौभद्र नाटकातलं बहुत दिननच्या भेटलो सुंदरीला आणि पंडित सुरेश हळदणकरांनी त्या काळात लोकप्रिय केलेलं संगीत होनाजी बाळा या नाटकातलं श्रीरंगा कमलाकांता ही दोन्ही गाणी आज आपल्याला संगीत रंगभूमीच्या वैभव काळाची आठवण करून देतात. हे गाणं ज्यावेळी मी नाटकात काम करायचं स्वीकारलं त्यावेळी आमचे दिग्दर्शक होते भालचंद्र पेंढारकर. त्यांना मी म्हटलं की अण्णा म्हटलं हे हे शिवधनुष्य आहे, पेल्याचं कसं हे गाणं, कारण ते सुरेशजीने एवढं काही पॉप्युलर करून ठेवलेलं आहे, तर कसं काय गायचं. तर त्याने मला एकच शब्द सांगितलं. ते म्हणाले की सुरेशजी खूप चांगले गायचे, खूप ताना घ्यायच्या मारायच्या, खूप चांगले गायचे, पण शब्द जरा हे कमी पडायचे. तुम्ही असं करा, शब्द टाका, शब्द म्हणजे गाण्याचे अर्थानुकूल गा, हे त्यांना सांगायचं होतं. तर त्याप्रमाणे मग पण ताना घ्या, पण जास्ती ताना नको असं. त्याप्रमाणे मग मी माझं गाणं बसवलं. श्रीरंगा कमलाकांता श्रीरंगा कमलाकांता श्रीरंगा कमलाकांता हरिपदराते सोडे हरिपदराते सोड रे हरिपदराते सोड रे. आनंद कंदा प्रभात झाली आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती
माझी सरली राती काढी धार क्षीरपात्र घेऊनी काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनू अंबरती. मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी गायलेल्या प्रथम तुझं पाहता जीव वेडावला हे गाणं आजही प्रेमिकांचा जीव वेडा करतं. हे जे गाणं आहे प्रथम तुझं पाहता हे मुंबईचा जावई पिक्चरमधलं आहे. त्याचं संगीत दिग्दर्शन होतं बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेंनी केलेलं. एकदा त्यांचा मला फोन आला की रामदास माझ्या पिक्चरमधलं गाणं गायचं आहे. तोपर्यंत काय व्हायचं की बाबूजी त्यांची गाणी ते स्वतः गायचे. बाबूजी म्हटलं तुम्ही स्वतः गाता ना तुमची गाणी, मग मला तुम्ही काय बोलवता? नाही म्हणले मला तुम्हीच पाहिजे. तर कशा करता? तर म्हणले हे ज्याच्या तोंडी आहे तो नाटकातलं नट आहे, संगीत नट आहे, तर त्याच्यात ती म्हणून ते नाटकातला पद जसं गातात तसं मला पाहिजे. म्हटलं येतो ठीक आहे. कधी आहे? तर म्हणले म्हटलं मी तू उद्या आज या म्हणाले. शुक्रवार होतं त्या दिवशी. आज या आणि आपण तालीम करूया आज उद्या आणि रविवारी रेकॉर्डिंग आहे. तर मी त्यांना म्हणालो बाबूजी मला शक्य नाही. का? तर मला म्हटलं उद्या शनिवारी मला सकाळी जायचं बार्शीला, माझा कार्यक्रम आहे तिकडे. मग रविवारी मी येणार कसा? तुम्ही काय ते वाटेल तर करा म्हणा, तुम्ही यायला पाहिजे. शेवटी शुक्रवारी मी त्यांच्याकडे तालमीला गेलो. रविवारी मद्रास मेलनं मी सोलापूरला गेलो. सकाळी संध्याकाळी रात्री बार्शीला पोचलो. तिथे कार्यक्रम केला. परत आलो. रविवारी सोलापूर गाडी पकडली पहाटे आणि मुंबईला 12 वाजता पोचलो रविवारी. आणि 3 वाजता रेकॉर्डिंग. मी आलो आणि बाबूजींना फोन केला. मी थकलो होतो, सबंध रात्र गायलो, नंतर प्रवास. तर बाबूजींना फोन केला. म्हटलं मी आलो आहे, मी येतो आहे. मला माहिती आहे म्हणे तुम्ही येणार म्हणून. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला म्हणे माझ्याकडे तुमची कीर्ती आलेली आहे, तुम्ही येणार मला माहिती होतं म्हणे. तर 3 वाजता मी गेलो तिकडे. माझा आवाज लागे ना. खूप धडपड केली, आरडाओरडा केला, कारण स्वतः बाबूजी गाताना काय करतात आवाज लागला नाही तर जोरजोरानं गातात जे मला माहीत होतं. तसं जोरजोरानं गायलो, नावं सुटावं म्हणून थोडासा मोकळा केला आणि गायला लागलो. पण आवाज तसा लागे ना. पण त्याने मला दुखवलं नाही. ते काय म्हणायचे, रामनारायणजी ते सारंगी वाजवायला उत्तम सारंगी रे, जरा ते तुमची सारंगी जरा तपासा बघू. उगीच आपलं काहीतरी म्हणजे मला मी बेसूर गातो म्हणून त्यांकडं तपासा बघू. मग ते काहीतरी कुक ते करायचे. हे होते वसंतराव आचरेकर तबलाला होते. वसंतराव जर तबला बघू जरा नीट लावा. पण मला त्यांनी सांगितलं नाही. पण एकच होत होते, ऑर्गनवाल्याला सूर बदलायला सांगत, कारण ऑर्गनचा सूर बदलत नाही. सूर बघायला सांगत होते. मला कळत होतं ते. आणि शेवटी ते रेकॉर्डिंग झालं आणि ते नंतर खूप गाजलं. प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला जीव वेडावला उचलून घेतले उचलून घेतले निजरती मी तुला प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता. रामदास कामतांना एक प्रश्न मी नेहमी विचारायचो की मराठी रंगभूमीवरती नाट्यसंगीतामध्ये असेल, अभंग भक्ती संगीतामध्ये असेल, तुमचं एवढं नाव झालं, तुम्ही एवढे लोकप्रिय झालं, पण मग सिनेमामध्ये तुम्ही का नाही पार्श्वसंगीत केलं? कुठे काय झालं? तर त्याने एक गोष्ट प्रामुख्यानं सांगितली. ते म्हणाले नाटकाचं कसं आहे किंवा रेकॉर्डिंगचं कसं आहे, तुमचे एकदा ठरलं, प्रयोग ठरला की तेवढा फक्त करायचा, त्याच्या तालमी करायचा. ते म्हणाले सिनेमा पार्श्वसंगीताचं तसं नसतं, आजही नाही आणि त्या काळातही नव्हतं, त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये, की तिथे तुम्हाला कितीतरी वेळा जावं लागायचं. आज रेकॉर्डिंग संपलं नाही, स्टुडिओ मिळत नाही, पुन्हा जायचं. आणि रामदास कामत एअर इंडियामध्ये काम करायचं आणि त्यांनी कधीही नोकरी चुकवून नाटकाचे प्रयोग केलेले नाहीत. ते नोकरी करायचे आणि फावल्या वेळात प्रयोग करायचे. दौऱ्यांची आखणी सुद्धा तशी करावी लागायची. आणि म्हणून ज्या वेळेला ते 1 का 1.5 वर्ष काहीतरी दुबईला होते, तिथे स्टेशन मॅनेजर म्हणून एअर इंडियाचे,
त्यावेळेला रामदास कामत करत असलेल्या काही नाटकामध्ये दुसऱ्या माणसाला आणावं लागलं गायक म्हणून, पण ते पुन्हा आल्यानंतर तेच आले. तर सिनेमाला द्यावा लागणारा वेळ हा माझ्याकडे नव्हता, म्हणून मी त्याच्या वाटेला फारसा गेलो नाही. मी नोकरी करणार होतो आणि विश्वनाथ मोरे, प्रभाकर जोग वगैरे सगळे मला सांगत, अरे उद्या रेकॉर्डिंग आहे, आज येतो तुमच्याकडे सांगायला. म्हटलं असं नाही, तुम्ही मला तुमच्याकडे रेकॉर्डिंग करायचं असतं तर मला अगोदर सांगायला पाहिजे, मला रजा घ्यायला पाहिजे. आज मी ऑफिसमध्ये निघालो आहे, रजासुद्धा घेतली नाही, उद्या मी दांडी नाही मारणार, ते नाही करणार. माझा पोटाचा व्यवसाय तो आहे आणि मी सगळं हाल तापत्र मी सोसलेले आहेत, मला ती नोकरी बिकरी सोडायची नाही मला. तर पीटी घेऊन माझ्याकडे विश्वनाथ मोरे पीटी घेऊन माझ्या घरी यायचे, उतारा कामाचं जरा गाबू उद्या रेकॉर्डिंग आहे. म्हटलं असं नाही, असं नाही, मला गाणं आत्मसात करायला पाहिजे, शिकलं पाहिजे मला, मग आपण करू. त्यामुळं काय योग आले नाहीत. एक ज्यावेळी मिळालं तेवढे काय लो शनिवार रविवार त्यावेळी. आणि त्यांच्या इतकं म्हणजे वेळेचं हे कसं करावं आणि शक्ती कशी राखून ठेवावी नाटकासाठी, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. इथे एअर इंडियामधली त्यांची नोकरी सांभाळून, म्हणजे आता पुण्याला जर प्रयोग असेल तर ते डेक्कन क्वीननी येत असत आणि प्रयोग झाल्यानंतर पहिली आमची त्यावेळेला जनता एक्सप्रेस होती. नाटक झाल्यावर त्यांना जनता एक्सप्रेसमध्ये पोचवलं जायचं आणि पूर्वी जुने डबे असायचे, तर हे वरच्या बर्थवर जाऊन झोपून जायचे आणि पार दादर आल्यावरच ते उतरायचे. तोपर्यंत त्यांची विश्रांती व्हायची, घरी जाऊन ते तयार व्हायचे आणि पुन्हा नोकरीला जायचे. तर हे नोकरी सांभाळून केलेलं त्यांनी नाटकाची जे प्रयोग असायचे विलक्षण होते. आणि त्यांची जी एक तळमळ असायची की मी नाटकातसुद्धा उत्तम काम करेन आणि माझ्या नोकरीच्या ठिकाणीही उत्तम काम करीन. तर हा जो प्रामाणिकपणा त्यांच्यापाशी होता तो विलक्षण होता. आणि मला असं वाटतं की त्यांनी जी नाटकं केली ती अत्यंत तन्मयतेने केलेली आहे आणि ते प्रयोग मी प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवले आणि त्यांच्याबरोबर काम करणारी एक सहकारी कलाकार म्हणून सुद्धा हे अनुभवले. आणि दोन्ही ठिकाणी त्यांची तळमळ ही मनाला भावणारी होती. त्यामुळे मला असं वाटतं की संगीत रंगभूमीवर रामदास कामत यांनी जी कारकीर्द केली आहे ती दैदिप्यमान होती. पंडित रामदास कामत यांना मी जवळजवळ 25 वर्षे झाले ओळखतो आणि त्यांचे अनेक कार्यक्रम संगीताचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. त्याच्यात एक त्यांचा गुण वाखाणण्यासारखा आहे, त्याने बिदागी संबंधी कधीच विचार केला नाही. म्हणजे अमुक बिदागी दिल्यानंतरच तो कार्यक्रम घडणार, तेव्हा माझी बिदागी अमुक असं कधी सांगितलं नाही. अगदी नम्र कलाकार. भारतीय अभिजात म्हणजेच शास्त्रीय संगीत हे श्रेष्ठ आहेच, पण त्याबरोबरच इतर संगीत प्रकारांना आपण कमी लेखून चालणार नाही. चित्रपट संगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत यांचंही संगीतात फार मोठं योगदान आहे. प्रत्येकाचा स्वतःचा असा वेगळा बाज आणि शैली आहे. त्यामुळं अमुकच संगीत प्रकार शिका किंवा अमुकच संगीत श्रेष्ठ आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं त्यांचं प्रांजळ पण आग्रही मत आहे. आपली गाणी आजही रसिकांच्या मनात आणि ओठावर आहेत. हा आपल्यासाठी मोठा ठेवा असून कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार आपल्यासाठी श्रेष्ठ असल्याचं ते अतिशय नम्रपणानं सांगतात. मनात माझ्या का उपदावे, मनात माझ्या, मनात माझ्या का उपदावे, संसाराचे प्रेम, संसाराचे